श्रोते हो नमस्कार. संगीत विशारद श्री राजेश गुरव यांच्या संगीत प्रवासातील गप्पांच्या पुढील भागाला सुरुवात करूया. मागील भागात गप्पांबरोबरच त्यांनी गायलेलं हरी जय जय राम हे भजन, अवघा प्रेमाचा पुतळा आणि तुझ्या नामाची आवडी हे अभंग आपण ऐकलेत. सर, पुन्हा एकदा आपलं आमच्या स्टुडिओत स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, तुमचा आवडता राग कोणता आणि तो तुम्हाला का आवडतो? सर, माझा आवडता राग म्हणजे चारुकेशी. अगदी बऱ्याच जणांचा हा आवडता राग आहे, असू शकतो. ह्या रागाची मला आवड म्हणजे सर माझे गुरुवर्य अजित गोसावी सर यांचा यारे नाचू हा अभंग, म्हणजे तो अतिशय मनापासून असा मला खूप वर्ष ऐकायचो मी आणि आवडायला लागला. आणि त्या रागामध्ये सर आपला म्हणजे दैवत आहे आणि निषाद हा कोमल आहे, आणि ज्या ठिकाणी कोमल स्वर असतात ते राग असे म्हणजे भावतात मनाला, आणि त्यामुळे तो मला आवडायला लागला राग. या रागातील एक गाणं होऊन जाऊन दे. हो, या रागातील गाणं म्हणूया. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, विठ्ठल नामाची या छंदे, विठ्ठल नामाची या छंदे, विठ्ठल नामाची या छंदे, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, विठ्ठल नामाची या छंदे, विठ्ठल नामाची या छंदे. जाऊ म्हणता पंढरी वाटे, जाऊ म्हणता पंढरी वाटे, जाऊ म्हणता पंढरी वाटे, कळी काळासी भय वाटे, कळी काळासी भय वाटे, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, विठ्ठल नामाची या छंदे, विठ्ठल नामाची या छंदे. चंद्रभागे घडले स्नान, चंद्रभागे घडले स्नान, आ
सा ग म ध द द नि द म ग सा ग म ध द नि द म ग म ध म ग म ध नि ध म ग म ध नि सा नि सा नि ध नि सा नि ध नि सा नि ध नि सा नि ध नि ध नि ग म ध म ग म रे सा सा ग म ध द द नि द सा चंद्रभागे घडले स्नान यमलोकी पडली फूल यमलोकी पडली भूल यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठलामाची छंदे यारे नाचू नाचू यारे नाचू नाचू यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची छंदे विठ्ठल नामाची छंदे विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे नामा गमधनि सनि धनि सा गमधनि सनि धनि सा गमधनि सनि धनि गमधनि सनि धनि सा सा गमधनि सनि धनि सा सा गमधनि सनि धनि गमधनि सनि धनि सा सा गमधनि सनि धनि सा सा गमधनि सनि धनि सा विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू प्रेमानंदे विठ्ठल नामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे यारे नाचू यारे नाचू प्रेमानंदे 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 विठ्ठल नामाची छंदे विठ्ठल नामाची छंदे विठ्ठल नामाची 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 छंदे. आज आपण बघतो की अलीकडे गायनाच्या स्पर्धा वाढलेल्या आहेत. मग या गायनाच्या स्पर्धांमध्ये गाताना स्पर्धकांनी काय काळजी घ्यायला हवी? खूप छान प्रश्न आहे. आपल्या आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये कोणी गायक असेल, खेळाडू असेल, अजून कोणी असेल, तुम्ही स्पर्धा केला नाहीत तर तुमच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. हे मी स्वतः अनुभवलं आहे. सर एक माझा छोटासा अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. मी पहिलीच भजन स्पर्धा, मला साल आठवत नाही, फोंडा या ठिकाणी राधाकृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पहिली भजन स्पर्धा केलेली होती. आयोजकांनी 45 मिनिटाचा वेळ दिलेला होता. म्हणजे 45 मिनिटामध्ये तुम्हाला ते भजन सादरीकरण करायचं आहे.
आणि शेवटची 5 मिनटं असताना वॉर्निंग बेल दिली आणि मला ते भानच राहिलं नाही आणि जवळपास एक 2.5 मिनटं मी पुढे गेलो. म्हणजे साधारण एक 48 मिनिटाचं भजन केलं. भजन अप्रतिम झालेलं होतं, सुंदर झालं भजन. त्यानंतर आमचे परीक्षक म्हणून गुरुवर्य श्री मोहन मिस्त्री सर त्यावेळी होते. त्यांना मी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला. सर म्हटलं भजन कसं झालं? राजेश म्हणाले भजन अप्रतिम झालं, परंतु तू त्या वेळेच्या बाहेर गेलास, त्यामुळे तुझं त्या वेळेच्या बाहेर गेल्यामुळे आऊट, स्पर्धेतून बाहेर गेलास तू. त्यामुळे भजन स्पर्धेतील जे गायक असतील, कलाकार आहेत, अत्यंत आता हुशार आणि गुणी कलाकार आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वेळेचं नियोजन करणे. अगदी भजन स्पर्धा असतील किंवा दुसरं काही असेल, वैयक्तिक गायन असेल, तर याच्यामध्ये एक ठराविक वेळ दिलेला असतो. किमान एक 6 मिनिटाचं तुम्हाला समजा गायन करायचं आहे, एखादं भक्तिगीत गायचं आहे. मग त्या भक्तिगीतामध्ये 6 मिनिटांमध्ये तुम्ही आलाप किती घेऊ शकता, ताना किती बसवू शकता, एखादी गमक घ्यायची असेल तर किती वेळात घेऊ शकता, याचं सगळं प्लॅन करावं लागतं. एखादी तुम्हाला तिहाई घ्यायची असेल, 7 मिनिटाचं अभंग सादर करताय, सुरुवातीचा आलाप किती घेणार, कोणत्या कडव्यात किती आलाप घेणार, हे स्पर्धेला घ्यावं लागतं तुम्हाला. मोकळं तुम्ही गाताना किती गाऊ शकता, परंतु स्पर्धेसाठी ह्याची तयारी करावी लागते. सर, कोणतीही कला शिकायची म्हटलं की आपल्याला गुरु करावा लागतो. तुमच्या गुरुच्या शिकवणीतील लक्षवेधी बाब कोणती आणि त्या बाबीचा तुमच्या गायकीवर काय परिणाम झाला? सर, मला खूप मोठे असे कलाकार, 1-2-3 कलाकार मला मिळाले गुरु म्हणून. सुरुवातीला भजनासाठी चिंतामणी पांचाळबुवा, त्यांच्याकडे पहाडी असा आवाज होता. म्हणजे वरच्या तार सप्तकात कसा आवाज लावायचा तो त्यांच्याकडून शिकायचा. त्यानंतर मिश्र राग हे आपल्या सिंधुदुर्गातच नव्हे तर मुंबईमध्ये सुद्धा अगदी आपले परशुराम पांचाळबुवा हे सुद्धा चिंतामणी बुवा पांचाळ यांच्याकडनं काही गाणी म्हणजे मिश्र रागामध्ये कशी बसवायची हे त्यांच्याकडून असं शिकायला मिळालं. त्यानंतर मोहन मेस्त्री सर, ज्यांच्याकडे मी पकवाज शिकलो, त्या 1-2 वर्ष पकवाज पण शिकलो आणि गायनाचं पण. त्यांना गायनाची अत्यंत म्हणजे हुशार आहे ते गायनामध्ये. मग सुगम गायन कसं गायचं, स्पर्धेला एखादा अभंग मग नेमकं कसं गायचं हे त्यांच्याकडून. आणि सर, अतिशय महत्त्वाचं म्हणजे आमचे गुरुवर्य अजित गोसावी सर यांचा विचार केला तर त्यांच्यासारखे गमक किंवा सरगम आपण म्हणतो गायनामध्ये, गमक कशी गायची हे त्यांच्याकडून शिकलो मी. आणि बरेच जण सिंधुदुर्गातील कलाकार हे त्यांचं म्हणजे त्यांना फॉलो करतात. गमक किंवा सरगम हे जे मध्ये आतमध्ये बसवतात त्या गाण्यामध्ये, अतिशय सुंदर. पंढरी आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, जेव्हा नवते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नवत्या गोदा गंगा, जेव्हा नवत्या गोदा गंगा,
जेव्हा गोदा गंगा, जेव्हा नवत्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. नाम म्हणे बा श्रीहरी, नाम म्हणे बा श्रीहरी, नाम नाम म्हणे बा श्रीहरी, नाम म्हणे बा श्रीहरी, बा श्रीहरी, बा श्रीहरी, नाम म्हणे बा श्रीहरी. आम्ही नाचू पंढरपुरी, आम्ही नाचू पंढरपुरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. आम्ही नाचू पंढरपुरी, आम्ही नाचू पंढरपुरी, आम्ही नाचू पंढरपुरी. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. गायनाचे अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये लोकसंगीत गायन असेल, भजन गायन असेल, शास्त्रीय गायन असेल. मग या गायनांमध्ये ताळमेळ कसा साधावा लागतो? कोणतेही गायनाचे उपप्रकार जे आहेत, म्हणजे भजन आहे, सुगम गायन आहे, पोवाड आहे, कव्वाली आहे, किंवा तुमचं कोणतेही गायन असेल, हे सगळे गायन प्रकार जे आहेत ते उपशास्त्रीय आहेत. म्हणजे शास्त्रीय गायनाचा जो बेस आहे त्याच्यावरतीच हा सगळा डोलारा अवलंबून आहे. जे स्वतः विशारद आहेत लोक तीच स्पर्धेला चांगल्या प्रकारे नंबर काढतात आणि असं सखोल ज्ञान त्यांच्याकडे असतं. समजा एखादा भजनी कलाकार आहे, भजनामध्ये एखादा राग घेत असेल, समजा चारुकेशी एकाने गाला, तर त्याचा जो बेस आहे तो गायन जेव्हा आपण शिकतो त्याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला मिळतात. अधिक तुम्ही ताणा घेऊ शकता, अधिक आलाप कसे घ्यायचे, किंवा त्याचं चलन काय आहे, त्याच्यामध्ये वादी स्वर कोणता आहे, तो जास्त कुठे वापरायचा, ह्या सगळ्या गोष्टी सर आपण गायन शिकतो तेव्हा कळतात. आणि गायनावरतीच हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे माझं तर मत आहे की सगळ्यांनी गायन शिकणं महत्त्वाचं आहे. या गायनाची शास्त्रीय बाब समजून घेणे आवश्यक आहे. सर, एक शिक्षक म्हणून शाळेत मुलांना गायनाची आवड लागावी यासाठी आपण काय प्रयत्न करता? साधारण सर 1997-98 पासून आमच्या जिल्हा परिषदेने मुलांसाठी बालकला आणि क्रीडा महोत्सव चालू केला. त्यामध्ये समूह नृत्य आहे आणि समूहगीत आहे. तुम्हाला खोटं वाटेल
परंतु या समूह नृत्यासाठी लोक अगदी 1.5-2 लाख रुपये खर्च करायचे सुरुवातीला, कारण त्यावेळी बाहेरचे व्यावसायिक वाद्यवृंद वगैरे हे बाहेरचे असायचे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये वाद्यवृंद ही मुलं असतात, म्हणजे तबला वाजवणारी, पेटी वाजवणारी, गाणारी ही सगळी मुलं असतात. एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्या शाळांमधून आमच्या शाळेचा, म्हणजे मी त्यावेळी हिरलोकला होतो, त्यावेळी 2017 साली आमच्या जिल्हा स्तरावर पहिला समूहगीतामध्ये पहिला क्रमांक आलेला. 12 वर्षाच्या प्रयत्नानंतर तो आलेला. त्यानंतर सर एक बेस तयार झाला माझ्याकडे किंवा, आणि मग माझी मुलं हळूहळू तयार व्हायला लागली. हल्ली तर मी सलग जिल्हा स्तरावरती असतो. जिल्हा स्तरावर केव्हा नंबर येतो केव्हा नाही येत, परंतु तालुका, म्हणजे आमच्याकडे पहिलं केंद्र असतं, विभाग असतो, तालुका आणि जिल्हा. जिल्हा स्तरावरती बऱ्याच ठिकाणी असतो. बऱ्याच बाहेरच्या स्पर्धा असतात. ही झाली जिल्हा परिषदची. बाहेरच्या अनेक स्पर्धा असतात, त्या ठिकाणी मी माझ्या मुलांना त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. अनेक ठिकाणी चांगलं यश मिळालेलं आहे मुलांना. अगदी माझ्या पहिलीची मुलं सुद्धा प्रारंभिक जे अलंकार असतात ते वाजवतात. या गायनाचा आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीस काय फायदा झाला? सर, शिक्षकी पेशामध्ये कलाकाराला खूप महत्त्व आहे. लोक खूप मानतात त्याला. त्याचबरोबर म्हणजे आपण जेव्हा स्वतःकडे कला असते त्यावेळी तुम्ही आमच्या ज्या आता मगाशी आपण उल्लेख केला स्पर्धेचा, त्या स्पर्धांचं अगदी अनेक तालुक्यांचं असेल, केंद्राच्या असेल, विभागाचे, ह्या सगळ्या स्पर्धांचं परीक्षण असेल किंवा मुलांना आपण ज्यावेळी घडवत असतो, मुलांना अनेक गाणी देत असतो, तर ती गाणी देत असताना तुमच्या गायनाचा त्या ठिकाणी फायदा होतो. शिक्षकाला हार्मोनियम वाजवता येत असेल तर निश्चित त्याचा उपयोग मुलांसाठी होतो. या संवादाच्या शेवटी ऐकूया सुमधुर गवळण. प्रेम बनी नी 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 सा पनी सा रे सा नि द प प नि द प म ग रे रे प म ग रे ग नि सा. प्रेम बनी नी 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 सा अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, वाजविला कुणी नेनू नेनू, वाजविला कुणी नेनू, वाजविला कुणी नेनू. अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, अधरी धरुणी वेणू, वाजविला कुणी नेनू नेनू, वाजविला कुणी नेनू, वाजविला कुणी नेनू. प्रातःकाळी तो वनमाळी, प्रातःकाळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू धेनू, घेऊन जातो धेनू धेनू, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, वाजविला कुणी नेनू नेनू, वाजविला कुणी नेनू, वाजविला कुणी नेनू. उभी मीरा हे वाट मी पाहे, उभी मीरा हे वाट मी पाहे, वाट मी पाहे. केव्हा भेटेल कानू, केव्हा भेटेल कानू, केव्हा भेटेल कानू, केव्हा भेटेल कानू, वाजविला कुणी नेनू नेनू, वाजविला कुणी नेनू, वाजविला कुणी नेनू. एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू. पनिसा 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 निदा पमगरेचा, पनिसा 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 निदा पमगरेचा, पनिसा 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 निदा पमगरे. रेम पनिसा रेम पनिसा रेम पनिसा सा सा सा. एका जनार्दनी वाजविला वेणू, निसा 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 निसा
पनी नि पनी नि पनी पनी नि पनी नि पनी मप 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 रे पप रे प म ग रे ग ग ग ग नि सा नि सा रे 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 म रे सा नि सा रे म रे सा रे सा रे म प रे ब ब नि 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 सा 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 एका जनार्दनी वाजविला वेणू पणी सा रे 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 मग रे ग नि सा रे प मग रे ग नि सा पणी सा रे सा नि दा प पणी दा प मग रे रे प मग 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 रे ग नि सा रे म ब नि 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 सा नि सा नि सा नि सा एका जनार्दनी वाजविला वेणू एका जनार्दनी वाजविला वेणू मन झाले तल्लीनू मन झाले तल्लीनू मन झाले तल्लीनू मन झाले तल्लीनू वाजविला कुणी नेनू नेनू वाजविला कुणी नेनू वाजविला कुणी नेनू अधरी धरुणी वेणू अधरी धरुणी वेणू अधरी धरुणी वेणू अधरी धरुणी वेणू वाजविला कुणी नेनू नेनू वाजविला कुणी नेनू वाजविला कुणी वाजविला कुणी वाजविला कुणी नेनू. सर, जाता जाता नवीन गायन करणाऱ्या किंवा गायनाकडे वळणाऱ्या मुलांना किंवा विद्यार्थी वर्गाला आपण काय संदेश द्या? नवीन आपल्या सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्ग सरी कलाकारांची खाण आहे. अनेक दिग्गज कलाकार होऊन सुद्धा गेले आणि आता शिकतायत. आणि आनंदाची अशी बाब आहे की आपल्याकडे आता संगीत भजन स्पर्धा अनेक ठिकाणी होतात. म्हणजे सुरुवातीला त्या कमी व्हायच्या, सुरुवातीला डबल बाऱ्या खूप व्हायच्या, आता त्या थोड्या कमी होत आल्यात आणि भजन स्पर्धा वाढलेल्या आहेत. तर या भजन स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोक मग मुलं शिकायला लागलेली आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. मला फक्त एवढंच यांना सांगावंसं वाटतं की योग्य सखोल असं मार्गदर्शन घ्या. तुम्ही स्वतः नम्र असला पाहिजेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रियाज केला पाहिजेत. कधीच स्वतःला मोठं समजायचं नाही. कलाकाराने कलाकार हा नम्र असला पाहिजे, तरच तुम्ही मोठे होऊ शकता, असं माझं मत आहे. सर, आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या संगीत प्रवासाबद्दल आमच्याशी गप्पा मारलात. तसेच आपल्या सुरेल गायनानं आम्हाला मंत्रमुग्ध केलात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.